एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईतनं। ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी ही निश्चित झाली आहे आणि आता त्यांची उमेदवारी निश्चित झाल्या कारणाने किरीट सोमय्यांचा पत्ता जो आहे तो कट झालाय आणि त्यांचा पत्ता कट असल्याबाबतच्या मुद्द्यावरती आता शिक्कामोर्तब झाल्याचं आपण बघतोय। ईशान्य मुंबईतून भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मनोज कोटक हे भाजपचे नेते आणि नगरसेवक आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। विवेक, न्यूज 18 लोकमतने ही बातमी अगोदरच दिली होती की किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होणार आहे, म्हणून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक हे नाव निश्चित होऊ शकतं, पण आज अधिकृतरित्या हे समोर येत आहे। काय माहिती याबद्दल? गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या की मनोज कोटक या संदर्भातली चर्चा सुरू होती। अखेर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। खरं तर ज्या वेळेस राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी पाठवण्यात आलेली होती त्यावेळेस किरीट सोमय्या हे एकमेव नाव पाठवण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या। आपण पाहिलं शिवसेनेने देखील किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता आणि त्यानंतर राज्यातून मनोज कोटक यांचं देखील नाव हे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आलेलं होतं। खरं तर त्या संदर्भात केंद्रीय नेतृत्वानंच किरीट सोमय्या यांच्या व्यतिरिक्त एक अजून नाव द्या अशा पद्धतीचं सूचना राज्यातल्या नेतृत्वाला केली होती। त्यानंतर मनोज कोटक यांचं नाव पाठवण्यात आलेलं होतं। मनोज कोटक हे सध्या भारतीय जनता पक्षाचे मुंबई महानगरपालिकेतले गटनेते आहेत। त्यांना मुंबई महानगरपालिकेचा चांगला अनुभव आहे, चांगला जनसंपर्क त्यांचा या ईशान्य मुंबईच्या मतदारसंघातला आहे आणि आता किरीट सोमय्या यांचं नाव यातून कट झाल्यामुळे मनोज कोटक यांना निश्चितपणे शिवसैनिकांची देखील मदत मिळणार आहे। त्यामुळे आता मनोज कोटक यांची अधिकृतरित्या घोषणा पक्षातर्फे करण्यात आली। मोठा तिढा या जागेला घेऊन विवेक तयार झालेला होता, कारण सुनील राऊत यांनी असं म्हटलं होतं की जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल करेल असा इशारा त्यांनी दिला होता। शिवसैनिकही फार काही या ठिकाणी खुश दिसत नव्हते या मुद्द्याला घेऊन, पण आता ज्यावेळेस यांचं नाव या ठिकाणी घोषित होतंय मनोज कोटक यांचं, तर शिवसैनिक सहकार्य करणार का? संजय राऊत असतील यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की आमचा मुळात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विरोध नाहीये, आमचा विरोध हा किरीट सोमय्याला आहे। किरीट सोमय्या यांनी आपल्यावर थेट काही गंभीर आरोप केलेले होते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी विशेषतः किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि शिवसेनेचं नेतृत्व यांच्यावर काही आर्थिक व्यवहारांबद्दल अतिशय गंभीर आरोप केलेले होते आणि त्यामुळे शिवसेनेचे पूर्वीपासूनच किरीट सोमय्या यांच्यावर नाराज होते। भारतीय जनता पक्षाची युती शिवसेनेसोबत होणार की नाही या संदर्भातला जेव्हा संभ्रम होता त्यावेळेस हा विषय आला नव्हता। मात्र ज्या क्षणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती झाली ईशान्य मुंबई हा मतदारसंघ हा मुळात भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे हे स्पष्ट झालं होतं। उमेदवारी मिळाली तर आमचा विरोध कायम असेल असं शिवसैनिकांनी स्पष्ट केलेलं होतं। निव्वळ शिवसैनिकांचा विरोध होता हाच भाग नाही, मात्र भारतीय जनता पक्षामधल्या काही अंतर्गत गोष्टी होत्या त्यामुळे देखील किरीट सोमय्या यांच्याबद्दल काही नेत्यांची नाराजी होती आणि ती नाराजी त्यांना आता भोवलेली दिसतेय आणि म्हणूनच आता मनोज कोटक हे ईशान्य मुंबईतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं आता पक्षातर्फे अधिकृतरित्या घोषित करण्यात आलं। विवेक, आपल्या सगळ्या दर्शकांना पुन्हा एकदा आपण आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज सांगूयात। ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना भाजपने उमेदवारी देण्याचं ठरवलंय, त्याबद्दलची घोषणा देखील लवकरच केली जाईल, पण किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाला यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आता या क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। किरीट सोमय्या तसे ईशान्य मुंबईतनं पुन्हा एकदा उमेदवारीसाठी प्रयत्नात होते, पण यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या कालावधीत ज्या प्रकारे त्यांनी शिवसेनेवरती टीका केली होती, शिवसेना प्रमुखांवरती टीका केली होती, पक्षप्रमुखांवरती, त्यावरनं शिवसैनिक नाराज होते। अर्थात किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाते की काय ही चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने आम्ही किरीट सोमय्यांचा प्रचार करणार नाही आणि जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली गेली तर आम्ही अपक्ष उभं राहू अशी भूमिका संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी पुढे ठेवलेली होती। अर्थात ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं, पण शिवसेनेतच खरं तर या सगळ्या गोष्टीला विरोध होता असं नाही, तर भाजपमधनं काही अंतर्गत प्रवाह होते त्यांचा देखील किरीट सोमय्या यांना विरोध होता असं कळतंय आणि या सगळ्या विरोधाच्या वातावरणानंतर दोन नावं पुढे गेली केंद्राच्या कार्यकारिणी समितीकडे।
एक पियुष गोयल हे एक नाव होतं ईशान्य मुंबईसाठी आणि दुसरं मनोज कोटक, आणि आता मनोज कोटक यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला. याचाच अर्थ किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळणार नाहीये, त्यांचा पत्ता कट झालाय. या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज नंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.